सर्वांना नमस्कार. मी राजकिरण कोळी, गायक, निवेदक, समालोचक. आपलं सर्वांचं आपल्या आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपल्या ह्या आवाज कलाकारांचा ह्या चॅनलवरती पाककलेमधील एक अतिशय चांगला व्हिडिओ आपण अनुभवणार आहात. समोर आपण पाहतोय कॉर्न फ्राईज. खरं तर पावसाळा म्हटलं तर मका आणि त्याची विविध प्रकार खाण्यात जी मजा आहे ती न्यारीच. म्हणून तर आपण पावसाळ्यामध्ये अगदीच रोड साईडला भाजलेला मका दिसला की मन लगेच आपलं थांबावंसं वाटतं आणि आपण तिथे यथेच्छ एक मका जरूर खातो. तर असाच एक मका वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल, एकदम सोपी पद्धत, कमीत कमी सामग्री, आणि आपल्याला एकदा की हातात आला हा मका की संपल्याशिवाय राहत नाही आहे. बाजारातून मस्त मके आणायचे. आम्ही 3 मक्याची सामग्री तुम्हाला दाखवतोय. 3 मके आणलेत तर तुम्हाला 4 ते 5 माणसांना अगदी सहज पोट भरून खाता येतील. पहिल्यांदा मक्याचे 3 तुकडे करायचे. लांबट मका असेल 3 तुकडे, आपल्या टूथपिकच्या साईजचे तुकडे पाडायचे. बघा मका जसा असेल त्याच्या हिशोबाने एका मक्याचे 3 तुकडे करायचे. सुरुवातीचा तुकडा असतो तो सरळ नसतो, म्हणून कैवल्याने बघा त्याचे छोटे छोटे दाणे वेगळे केले, कारण ते एका रेषेमध्ये नसतात. बघा समोर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. नंतरचे जे 2 तुकडे असतात ते एका रेषेमध्ये सरळ असतात, म्हणून शेवटचा जो तुकडा असतो तो वेगळा करून त्याचे सेपरेट मके काढायचे. तोही याच्यामध्येच टाकायचा आणि बाकीचे सरळ असतील ते एका टूथपिकमध्ये व्यवस्थित रोवून घ्यायचे. आणि टूथपिकमध्ये रोवून घेतल्यानंतर पुढची सामग्री तुम्हाला सांगतो मी. कॉर्न फ्राईजसाठी साहित्य: मका 3, मीठ चवीनुसार, मसाला चवीनुसार, चाट मसाला चवीनुसार, काळी मिरपूड 1 छोटा चमचा, तांदळाचे पीठ 1 मोठी वाटी, लिंबू चवीनुसार, आणि टूथपिक जेवढे आपल्याकडे मके असतील तेवढे, आणि कोथिंबीर सजावटीसाठी, तेल फ्राय करण्यासाठी, आणि पाणी हे मका उकळून घेण्यासाठी. सर्वात पहिला आपला जो मका आपण टूथपिकमध्ये काढला आहे ते पाणी गरम करायचं. पाण्याला व्यवस्थित उकळ आला की नंतरच आपण मका त्याच्यामध्ये उकळण्यासाठी सोडायचा. बघा मस्त पाण्याला उकळ आला आणि त्याच्यामध्ये आता आपण मका सोडतोय. सर्व मका एकत्र आपण उकळून घ्यायचा. जवळजवळ 10 ते 15 मिनटं व्यवस्थित उकळला पाहिजे मका. आपल्याला सर्वांना माहीत आहे ज्या फूडच्या प्रोसेसिंग 2 वेळा होतात ते फूड खायला खूप चांगलं लागतं. आता ह्याच्यामध्ये कॉर्न फ्राईजमध्येही मका 2 प्रोसेसमधून जातो. एक म्हणजे बॉईल होतो आणि दुसरा म्हणजे फ्राय होतो. त्याच्यामुळं हा खूप भारी लागतो खायला मित्रांनो. विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप मजा येते ज्यावेळेला बाहेर पावसाळी वातावरण, थंडावा असेल आणि हातामध्ये आपल्या हा कॉर्न फ्राईज मका असेल तेव्हा. आणि निश्चितच खवयांसाठी हा चखना आयटमही खूप भारी असतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने मका आता चांगला उकळला आहे. उकडलेला मका आता आपण बाहेर काढूया, कारण पूर्ण उकडल्याशिवाय आपण त्याला बाहेर काढायचा नाही आहे. ज्याप्रमाणे आपण मका उकडण्यासाठी लावतो, उकडलेले मके जसे आपण खातो त्याचप्रमाणे उकळून घ्यायचा मका. टूथपिकमध्ये व्यवस्थित रोवल्यानंतर, उकडल्यानंतर त्याला एका परातीमध्ये काढून थंड होऊ द्यायचा. व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. माझा अनुभव असा आहे मित्रांनो की जेव्हा जेव्हा हा मका बनतो ना तेव्हा तेव्हा एकदा की हात लागला ह्या मक्याला खायला की तो संपल्याशिवाय आपला हात थांबत नाही. एवढा चविष्ट. म्हणजे संध्याकाळी जर आपण टाईमपास म्हणून ही गोष्ट बनवायची झाली तर अगदीच चांगली अशी रेसिपी आहे. आणि जरी आपल्याकडे पाहुणे कोणी आले आणि पार्टी असेल तर स्टार्टर पिकअप म्हणून पण हे चांगलं आहे. अशा पद्धतीने आपण एका बाजूला सर्व उकडलेला मका काढला. बघा 2 लिंबूच्या फोडी घेतला, अर्धा लिंबू घेतलाय, 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलंय, तसेच काळी मिरपूड 1 छोटा चमचा, चाट मसाला थोडासा घेतलाय, आणि आपला मुख्य मसाला जो आपण कालवणामध्ये टाकतोय तो थोडासा घेतलाय, आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. सुरुवातीला आपण जे लिंबू घेतलेत ते लिंबू व्यवस्थित पिळून, दोन्ही लिंबू बघा आपण
व्यवस्थित सर्व मक्यांवरती पिळलेत आणि मग सर्व जे सारण आहे जे आपण जे मसाले आहेत पीठ आहे सर्व एकत्र त्या मक्यांवरती टाकून द्यायचं. खरं तर आजचा हा व्हिडिओ आणि त्याचा कॅमेरा आणि स्वतः मेकर राखी कोळी आहे. तिच्या स्वतःच्या तिने मेहनतीने व्हिडिओही बनवला स्वतः मोबाईल पकडून आणि व्हिडिओही तिनेच बनवला आणि मकाही तिनेच बनवला. आम्ही फक्त खायचं काम केलं. खूप भारी झाला होता हा मका. बाकी सगळं साहित्य आपण म्हणजेच लिंबू, मीठ, मसाला, मिरेपूड, चाट मसाला, तांदळाचे पीठ टाकून मिक्स करायचे. आणि विशेष म्हणजे हे जे मिक्सचर आहे ना 1 तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रोसेस थोडीशी लेंदी आहे परंतु ह्याच्यामध्ये एकदा की हे पूर्ण झालं की माणसाला खाताना अगदीच राहवत नाही. संपल्याशिवाय माणूस गप्प राहू शकत नाही आहे. मॅरिनेट केल्यानंतर एका भांड्यात तेल गरम करून मस्तपैकी ते फ्राय करून घ्यायचे. ही शेवटची प्रोसेस आहे फ्राय करून घेणं. मुख्य प्रोसेस आपली बॉईल केल्यानंतर त्याला मॅरिनेट करून 1 तास फ्रीजमध्ये ते मॅरिनेशन केलेला प्रोसेस सगळं साहित्य आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आमचा हा अनुभव म्हणजेच जेव्हा जेव्हा हे मका बनतो त्यावेळेला कैवल्य खूप खुश असतो कारण त्याला भरपूर आवडतो हा मका. कॉर्न फ्राईज तयार झाले बघा मित्रांनो. कलर बघा. त्याच्यावरती आपण हलकासा चाट मसाला टाकला आहे कारण चाट मसाल्याने निश्चितच आपल्याला एक वेगळी मजा येते. आणि वरून कोथिंबीर आपण त्याच्यावरती सजावटीसाठी टाकणार. आणि मस्त केचप आता घ्यायचा आणि यथेच्छ आनंद घ्यायचा तो म्हणजेच कॉर्न फ्राईज. ज्याप्रमाणे आपण पोटॅटो फ्राईज खातो त्याचप्रमाणे हे कॉर्न फ्राईज आहेत. खायलाही खूप मजा येते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.